शब्द सुमने. वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध श्री भागवत काका. धन्य धन्य ते माता पिता ज्यांनी या नरा निर्मिले, असे ज्ञानी समाज निष्ठावान अध्यक्ष आम्हा लाभले. ध्येय निश्चिती करुनी आपला मार्ग जीवनी आक्रमिला, किती जोडली नाती आणि कितेक संस्था चालविल्या. केले जे जे मनापासूनी इदम न मम हे जाणूनी, केले जे जे मनापासूनी इदम न मम हे जाणूनी, 2000 हे सेवा सुवर्ण वर्ष गौरविले स्नेहीजनांनी. ज्ञानदान हा शब्द अपुरा, ज्ञानदान हा शब्द अपुरा, ज्ञान यज्ञ हा शब्द खरा. किती घडविले ज्ञानवंत हे हिशेब संपून गेला सारा. हिंदी पूजक हिंदीचा भाविक, हिंदी पूजक हिंदीचा भाविक, पैलतिरी नेण्या विद्यार्थ्या, हा तर बनला त्यांचाच नाविक. अचाट कामे सहजपणाने पूर्णत्वाला हा नेई, रामायण हिंदी अनुवादित करुनिया हा देई. कठोर तपन विद्यार्थ्यांशी आपुलकीचे स्नेहबंध, विनोदातूनही विनम्रता धारण करणारा भावबंध. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. या वचनाची आपण चालती बोलती प्रतिकृती, सारेच आज आपणास जीवेत शरदः शतम म्हणती, सारेच आज आपणास जीवेत शरदः शतम म्हणती. नव्वदीतली सळसळ, नव्वदीतली सळसळ तरुणांनाही लाजविते, समोर येता भागवत काका मस्तक सहजची झुकते. समोर येता भागवत काका मस्तक सहजची झुकते, मस्तक सहजची झुकते. धन्यवाद. आपल्या सभासदांतर्फे आपल्या अध्यक्षांचा आम्ही सत्कार करणार आहोत, गौरव करणार आहोत. उपाध्यक्ष आलेत का? त्यांनी कृपया मंचावर यावं आणि कार्यकारिणीच्या बाकीच्या सर्व सदस्यांनी सुद्धा मंचावर यावं. सर्वप्रथम अध्यक्षांचं औक्षण करणार आहोत आपण 5 सुवासिनींनी, आणि नंतर त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करणार आहोत. कार्यकारिणीच्या सभासदांनी मंचावर यावं. हे औक्षण चालू असताना सुषमा जोशी त्यांना शुभेच्छांचे मंत्र आहेत ते म्हणणार आहेत. हॅलो. सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव, सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव, भवतु मङ्गलं जन्मदिनं, भवतु मङ्गलं जन्मदिनं. विजयी भव सर्वत्र सर्वदा, विजयी भव सर्वत्र सर्वदा. जगति भवतु तव सुयशोगानं, जगति भवतु तव सुयशोगानं. श्रेष्ठत्वं कर्तृत्वं चिन्तितं, श्रेष्ठत्वं कर्तृत्वं चिन्तितं. दीर्घायु उत्तम आरोग्यं, दीर्घायु उत्तम आरोग्यं.
नारायणाय स्मरन्तुं नित्यं नारायणाय स्मरन्तुं नित्यम् ईशप्रसादात् सुखिनो भवन्तु ईशप्रसादात् सुखिनो भवन्तु सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मङ्गलं जन्मदिनं भवतु मङ्गलं जन्मदिनं विजयी भव सर्वत्र सर्वदा विजयी भव सर्वत्र सर्वदा जगति भवतु तव सुयशगानं जगति भवतु तव सुयशगानं सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव. नमस्कार. खूप छान प्रसंग आहे आजचा, कारण आपल्या ज्येष्ठालयाला सर्वात लहान वयाचे अध्यक्ष मिळालेले आहेत आणि मला असं वाटतं की पूर्ण सबंध ज्येष्ठ नागरिक संघामध्ये ही पहिली घटना असेल की आपल्याला 9 वर्षाच्या याच्यात पदार्पण केलेले अध्यक्ष लाभलेले आहेत. तेव्हा एकदा जोरदार बाळासाहेब भागवत यांचं स्वागत करूया आपण आणि अभिनंदन करूया की त्यांनी आज 90व्या वर्षात पदार्पण केलं आहे. पण त्यांच्याकडे बघून मला नाही वाटत कोणी म्हणेल की 90चे आहेत असं. आम्ही मीटिंग संपल्यावर जेव्हा जातो तेव्हा देवधरांची गाडी तरी असते किंवा आम्ही रिक्षा करून जातो आणि बाळासाहेब भागवत तुरु चालत असतात पुढे. तेव्हा मनात येतं की अरे आपण रिक्षाने जातोय आणि आपले अध्यक्ष एवढ्या दमात चालत जात आहे. खरोखर ही कौतुकाची बाब आहे आणि देवाला प्रार्थना आहे की कधीही त्यांना कोणाची दृष्ट न लागो आणि शतायुष्य त्यांनी पूर्ण करू आणि आपण इथे मोठा आपण कार्यक्रम करूया. मंडळी, खरं असं म्हणतात की स्तुती नेहमी परमेश्वराची करावी, माणसाची करू नये. पण ज्या माणसामध्येच परमेश्वर वसलेला आहे त्याची स्तुती आपण नक्कीच करायला हवी, नाही का? तेव्हा त्यांना शब्द सुमने मी वाहते.
वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध श्री भागवत काका. धन्य धन्य ते माता पिता ज्यांनी या नरा निर्मिला. असे ज्ञानी समाज निष्ठावान आम्हा अध्यक्ष लाभले. ध्येय निश्चिती करुनी आपला मार्ग जीवनी आक्रमिला. ध्येय निश्चिती करुनी आपला मार्ग जीवनी आक्रमिला. किती जोडली नाती आणि कित्येक संस्था चालविल्या. केले जे जे मनापासूनी केले जे जे मनापासूनी इदम न मम हे जाणू. 2000 हे सेवा सुवर्ण वर्ष गौरविले स्नेहीजनांनी. परवाच ते आले होते आणि 2000 साली त्यांच्या सेवा कार्याला 50 वर्ष झाली म्हणून सगळ्या त्यांच्या स्नेही वर्गाने एक छोटीशी पुस्तिका काढली आहे. पण ती इतकी जपून व्यवस्थित ठेवलेली आहे की ती सहजपणे मला वाचता आली आणि खूप छान पुस्तिका आहे. अध्यापन काळाला 50 वर्ष झाली. त्याचा पुढे उल्लेख आहे, ज्ञानदान हा शब्द अपुरा. ज्ञानदान हा शब्द अपुरा. ज्ञान यज्ञ हा शब्द खरा. किती घडविले ज्ञानवंत हे हिशेब संपून गेला सारा. हिंदी पूजक. हिंदी पूजक हिंदीचा भाविक. हिंदी भाषेवर त्यांचं खूप प्रभुत्व आहे. हिंदी पूजक हिंदीचा भाविक. पैलतिरी नेण्या विद्यार्थ्या हा तर बनला त्यांचाच नाविक. अचाट कामे सहजपणाने पूर्णत्वाला हा नेई. अचाट कामे सहजपणाने पूर्णत्वाला हा नेई. रामायण हिंदी अनुवादित करुनिया हा देई. कठोर तपन विद्यार्थ्यांशी आपुलकीचे स्नेहबंध. कठोर तपन विद्यार्थ्याशी आपुलकीचे स्नेहबंध. विनोदातूनही विनम्रता धारण करणारा भावबंध. कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. या वचनाची आपण चालती बोलती प्रतिकृती. सारेच आज आपणास जीवेत शरद म्हणती. सारेच आज आपणास जीवेत शरद म्हणती. मग अशी सांगितलं तसं नव्वदीतली सळसळ. नव्वदीतली सळसळ तरुणांनाही लाजविते. समोर येता भागवत काका मस्तक सहजची झुकते. मस्तक सहजची झुकते. धन्यवाद. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण वर्धापन दिनाला प्रातिनिधिक स्वरूपात 2 75 आणि 2 50चे सत्कार केले होते. पुढची नावं मी काढून ठेवली आहे की ज्यांचा जन्म 1 जानेवारी 45 ते 31 डिसेंबर 45 या वर्षात झालेला आहे. यातली नावं आणि शेजारी तुमच्या कोणी राहणारे असतील तर त्यांना हा निरोप जरूर पोहोचवा. आणि जे येणार आहेत त्यांनी आम्हाला कळवा म्हणजे आम्हाला त्यांच्या सत्कारासाठी जे आणायचं आहे ते आणणं बरं पडेल. नावं आहेत शारदा पांडुरंग बुतकर, सुभाष शांताराम काळुसकर, शुभदा शरदचंद्र चिटणीस, माधुरी सुरेश फाटक, सुरेखा सुमंत गिरप, शैलजा करमरकर, रोहिणी रामचंद्र मनोहर, प्रभाकर सोनू विस्पुते, पद्मा अरुण साने, यशवंत सीताराम प्रभू, प्रभाकर कृष्णाजी आठवले, विजया सुरेश केसाळे, रजनी सुरेश चौधरी, सुरेखा सीताराम आमरे, उषा रवींद्र पाटील, विजय माधव साठे, नारायण राजूरकर, प्रभावती नेवे, नलिनी दत्तात्रय राऊत, रमेश एकनाथ कोशे, शुभांगी सुधाकर महाजन, विनोद त्रिंबकराव कुवर, विजय विठ्ठल नाडकर्णी, हिरा दया पवार, जयंत देवधर, जयंत शंकर ओक, मनोहर मोरेश्वर मानकामे. हे 75 20 साली झालेले. आणि 20 सालात लग्नाची 50 वर्ष. मिनल कुलकर्णी, श्रीकांत बापट, ज्योती बागुल, प्रभाकर विस्पुते, सुनीता लोंढे, सुनीता पाळेकर, श्री नेवासकर, शिवाजी पवार, नारायण वामन जोशी, मिनल कोंडेकर, लीना मोहन खरे आणि सुप्रिया जावडेकर. याच्यामध्ये एखाद्याची जन्मतारीख चुकली असेल आणि 47 वगैरे असेल तरी सांगा, त्यांचा सत्कार आपण नंतर करू.
46 सालाचा जन्म, 21 साली 75 वर्ष पूर्ण. मोरेश्वर दिनकर केळकर, सरस्वती विनायक मस्कर, सुषमा उमराणीकर, सरस्वती जयराम भट, रेखा कुलकर्णी, भारती पटेल, मृणाल थत्ते, रामचंद्र मोघे, दत्ताराम चाळके, शुभदा कीर, प्रकाश वामन परांजपे, मंगेश पांडुरंग रेडकर, राघवेंद्र श्रीधर कन्याळकर, दत्ताराम धारेश्वर, उल्हास रवींद्रनाथ भोसले, लता यशवंत सावंत, जयश्री नारायण जोशी, रमेश आर टेकचंदानी, उषा देवीदास शिंपी, वामन रघुनाथ परांजपे, विलास दत्तात्रय पाठारे, विनोद निळकंठ वावदे, वीणा सुधीर वगळ, यशवंत जुंदरकर, परिमला जोशी, अशोक व्यंकटेश जोशी, नरसिंह अनंत जोशी. हे 75. आणि लग्नाची 50 वर्ष. आशा नाईक, मुग्धा गोखले, शीतल चौधरी, सुलभा टांकर, मीनाक्षी गावकर, उर्मिला सहस्त्रबुद्धे आणि नारायण राजूरकर. कोणाचं नाव राहिलं असेल तर त्याची सुद्धा आठवण करून द्या, म्हणजे याच्यात ॲड करता येईल. धन्यवाद. आज श्रीयुत भागवत यांनी आपलं तोंड गोड करण्याकरता काही स्वीट्स आणलेली आहेत. तर मी सावंतणी यांना विनंती करतो की त्यांनी सगळ्यांना ते द्यावं आणि त्यांचं तोंड गोड करावं. आता मी पुढच्या कार्यक्रमाकडे वळतो. आज सांगितल्याप्रमाणे ते बाळकृष्ण भागवत आपले अध्यक्ष त्यांनी 90वीत पदार्पण केलेलं आहे. त्यांचा आपण सत्कार गौरव केलेला आहे. खरं तर त्यांचा परिचय आपल्याला आहेच, पण एक औपचारिकता म्हणून मी थोडेसे 4 शब्द बोलतो त्यांच्याविषयी, त्यांची माहिती सांगतो आणि नंतर ते त्यांच्या समाजसेवेतील अनुभव या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. त्यांचा जन्म 19 मार्च 1933, विवाह 9 मार्च 1958, शिक्षण राष्ट्रभाषा पंडित MA हिंदी मुंबई विद्यापीठातून. बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी ते संलग्न आहेत. नंतर त्यांनी 50 वर्षे अध्यापनाची पूर्ण केलेली आहेत. 35हून अधिक विषयावर ते व्याख्यानं देतात. आजही 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करतात. हजारो पृष्ठांचे मराठी हिंदी, हिंदी इंग्रजी, हिंदी मराठी असे अनुवाद त्यांनी केलेले आहेत. अनेक सेवाभावी संस्थांसाठी निधी संकलन लाखो रुपयांचं करून त्यांनी दिलेलं आहे. दलिची देवदान मंडळ याचे ते माजी अध्यक्ष आहेत आणि विद्यमान कार्याध्यक्षसुद्धा आहेत. वंचित विकास संस्था पुणे याचे माजी विश्वस्त आणि त्यांचा ग्रंथसंग्रह खूप मोठा आहे. नागरी समस्या सोडविण्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करतात आणि त्यात मोठं यश मिळवतात. त्यांनी बऱ्याच वृत्तपत्रांमध्ये पत्रलेखन आणि इतरही लेखन केलेलं आहे. ते नेहमी म्हणतात की नोकरीनंतर नोकरीतून निवृत्ती, पण सेवानिवृत्ती नाही. सेवाभाव त्यांचा सतत चालू असतो आणि तो आजही चालू आहे. मी त्यांना एकच विनंती करणार आहे की आपल्या ज्येष्ठ सभासदांना इथून जाताना आणि येताना, विशेषतः संध्याकाळी जाताना रिक्षा मिळत नाही, तर आपण रिक्षा स्टँड करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करूया. आणि मला खात्री आहे की त्याला थोडा वेळ लागेल, पण इथे रिक्षा स्टँड करण्याचा आपण प्रयत्न करू. त्यात आपल्याला निश्चितपणे यश मिळेल आणि आपल्याला त्यांच्या अनुभवाचा निश्चितपणे फायदा घेता येईल. आता मी श्रीयुत भागवत आपल्या अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी आपलं निवेदन करावं, आपलं मानस व्यक्त करावं. नमस्कार मंडळी. विषय मी ठरवून आलो, परंतु आत्ताचा जो सत्कार वगैरे हे त्यांनी जे त्यामुळे मन भारावून गेलं आहे. पण आता शिक्षक आहे त्यामुळे विषयाला सुरुवात तर करायची. मुळात आज जो योग साधून आला,
माझा वाढदिवस, मीच आग्रह धरला की हा विषय मी मांडतो, मला आजचा दिवस द्या, आणि त्याला मान्यता मिळाली कार्यकारिणीकडून, म्हणून एक समाधान व्यक्त करतो. आणि आजचा जो सत्कार म्हणजे योगायोगाने म्हणून, आणि माझी पत्नी पण तुम्हाला सर गमती मागाशी झालं उल्लेख, 9 मार्चला आमच्या विवाहाचा वर्धापन दिन होता. 64 वर्ष पूर्ण झाली. 9 मार्च, 10 दिवसापूर्वी. एक योग म्हणून सांगतो. आता हे जे सत्कार सर्व प्रकारचा झाला, म्हणजे 5 भगिनींनी भेटवस्तू मिळाली, त्यामुळे संस्थेच्या कार्यकारिणीचे सगळे सभासद आणि सर्वच उपस्थित बंधू भगिनी मी धन्यवाद देतो, कृतार्थता व्यक्त करतो आणि विषयाकडे वळतो, कारण आपल्याला वेळेची जरा नक्कीच मर्यादा आहे. आता परिचयामध्ये काय बरंच सगळे सांगितलं गेलं, म्हणून मी प्रत्यक्ष विषयाकडे वळणार. विषय हाच की हे जे माझ्या आई वडिलांचे संस्कार, अगदी निरक्षर असलेल्या आईचे सुद्धा होय, आणि वडिलांनी भरपूर संस्कार केले. वडिलांच्या नावाने ठाण्याला आम्ही पुरस्कार ठेवला. परवा 25 वर्ष झाली. परवा रविवारी कार्यक्रम झाला. सामान्यातील असामान्य समाजसेवक असं वडिलांचं वर्णन ते गेल्यानंतर तसेच आपण देतो. आणि मग ते संस्कार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार म्हणून मी उभा. ईश्वर कृपेने प्रकृती चांगली आहे आणि संस्कार असे मिळालेले आहेत. मग का थांबायचं आणि कशासाठी थांबायचं, कुठे थांबायचं नाही. मग आता मी सुरुवात की करतो. मी शिक्षक म्हणून सुरुवात केली. तुम्हाला गंमत सांगू, 1956 मध्ये ठाण्याला एमएच हायस्कूल सारख्या हायस्कूलमध्ये मी अप्रशिक्षित असताना मला नोकरी मिळाली. SSC, FY आणि बस तेवढंच. हिंदी, हिंदीच्या 4 परीक्षा, बंबई हिंदी विद्यापीठाची भाषारत्न. त्यांच्याकडे 10 दिवस तरी वाट बघून मला शेवटी घरी माणूस पाठवून बोलवून घेतलं, आणि त्याच वर्षी मी ज्युनियर हिंदी शिक्षक समेत केलं. पाठोपाठ राष्ट्रभाषा पंडित केलं, तो भाग वेगळा. असा मी शिक्षक. मग शिक्षक म्हणून माझे अनुभव किती बरं असतील, किती सांगू. आज मी नेमके काही सांगणार. संघाचे संस्कार असल्यामुळे आपण सगळे शहरी महानगरी मधले सगळे लोक आहोत. इथे शिक्षणाच्या दृष्टीने मुलांना काय कमतरता आहे? काहीच नाही, सगळं आहे उपलब्ध. पण मग ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागामध्ये काय हो, आणि म्हणून मग तिथे जाऊन त्या मुलांना मार्गदर्शन चांगलं, तिथल्या शिक्षकांना कमी न लेखता पण हे झालं पाहिजे. आणि म्हणून संघाच्या परिवारातली जी आदिवासी वसतिगृह तिथे जाण्याचं ठरवलं. तलासरीचं जे केंद्र आहे हे सर्वात जुनं, सर्वात मोठं आहे. 50 वर्षे झाली. 250 मुलं असतात तिथे. आणि तिथे मी 8वी 9वी 10वीला शिकवायला, 9वी 10वीला शिकवायला जायला लागलो. आता वसतिगृहामध्ये थोडीशीच मुलं, मग ती मुलं ज्या शाळेत जायची त्या ठक्कर बाप्पा विद्यालयामध्ये आयोजन व्हायचं गमती. आणि मी अनेक वर्ष गेलो, सातत्याने गेलो. माझ्याबरोबर काही ते शिक्षिका सुद्धा आल्या आपापला विषय घेऊन. परवाच्या आलेल्या आसावरी फडणीस सुद्धा आल्याची मला आठवण आहे माझ्याबरोबर. म्हणजे त्याच्यातला एक खास अनुभव सांगण्यासारखा, मी निवडक वेचक अनुभव सांगणारे बघा. असं जात असताना मी तिथे एकदा त्या 10वीच्या मुलांना त्यांच्या पाठ्यपुस्तकातला एक धडा, श्रीनिवास पानसेचं अंगण हा शिकवलं, समजावून सांगितलं. श्रीनिवास पानसेचं अंगण एक खास वसुधा पाटील ह्या शिक्षिका, लेखिका, या त्याच्या लेखिका. आता हा इतका सुंदर निबंध की श्रीनिवास पानसे हा अनाथ असताना, मातृपितृहीन असताना त्यांनी माझं घर नावाचा निबंध किती छान लिहिलेला वसुधा पाटील दाखवतात असं काही त्याच्यामध्ये. आता मी शिकवत असताना वसुधा पाटील म्हटल्याबरोबर वर्गातली मुलं एक मुलीकडे बघायला लागली. माझ्या लक्षात आलं ही वसुधा पाटील. मग माझं व्याख्यान पूर्ण झाल्यावर बाहेर पडताना मी मुद्दाम तिला गाठलं. पण मैत्रिणी बरोबर होत्या. तू वसुधा पाटील का बा? होय. मग
मग या लेखिका ज्या आहेत ना, इतकं छान लिहिलंय, किती आपण रडून गेलो होतो त्याच्यामध्ये. तसं झालं पाहिजे तुला. मंडळी ती हो म्हणाली. आदिवासी याच्यातली, वसतिगृहातली नव्हती, बाहेरची होती, परंतु ठाकर बाप इतका मला आनंद, समाधान. आणि पुढे सांगू, मी आज जी आठवणी सांगणार ना ते ह्या सांगणार. पुढे मग अभ्यासू चांगली प्रतिभा तिला मुळात असेल, तिच्याकडून कविता होऊ लागल्या. लक्षात घ्या, मी कविता करू लागली नाही म्हणत आहे, तिच्याकडून कविता होऊ लागल्या. तिने मला त्या पोस्टाने टपालाने पाठवायला सुरुवात केली. आहेत माझ्याकडे, आज माझ्याकडे संग्रहात आहे. अहो पुढे तर एकदा ती हिंदीमधून कविता केली, झाली तिच्याकडून, आणि ती पण मला पाठवली. नंतरच्या एका फेरीला झाली असतील 2 वर्ष, मग मला राहावे ना, मग तिथून शोध काढून तिचा पत्ता मी तिच्या घरी गेलो. साधं अगदी टपरीसारखं असं तिच्याकडे बसून आईवडिलांची परिचय झाला, चहा वगैरे झाला. तिला खूप खूप आशीर्वाद, खूप शाबासकी देऊन मी परत आलो. मला सांगा कशी आहे आठवणी, डोळे भरून येतात हो. म्हणजे आपल्या अशा कुठल्या काही एखाद्या कृतीला असा प्रतिसाद. एक आठवण. दुसरी आठवण तिथलीच सांगतो. वर्षानुवर्ष तिथे जात होतो. डोंबिवलीहून जाताना डोंबिवली नागरी सहकारी बँक आहे, DNSB, त्याची तिथे ब्रँच आहे तलासरीला. मग त्यांची मीटिंग वगैरे असली, मंथली मीटिंग, त्यांच्याबरोबर मला जायला मिळायचं, जरा मोका साधायचा. हां, कधी परत यायला सुद्धा मिळायचं. नाही तर मी ठाण्याहून मी यांनी STने जात असे. दुपारी 4 वाजता ठाणे तलासरी बस STची. एकदा तिथे या संघ परिवारातल्या ज्या कोऑपरेटिव्ह बँका आहेत ना, त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. आता ही DNSB यांचे डायरेक्टर आपापले मीटिंगचे अलाउन्सेस देत नाहीत, ते बाजूला ठेवतात. वर्षाखेर ते एकत्र करून सेवाभावी संस्थांना देणग्या दिल्या जातात. समारंभ होतो. आज इथे, पुढच्या वर्षी तिथे, पुढच्या वर्षी तिथे. 1 वर्ष कार्यक्रम तलासरीला, कारण तलासरीला ब्रँच. आता ती चौकात पहिल्या मजल्यावर. कार्यक्रम कुठे? वसतिगृहात. मैदानात चांगलं खूप मोठा आभार आहे. आणि मी योगायोगाने मुलांना शिकवायला हे गेलो. कार्यक्रम झाला, समारंभ झाला. आता परत येताना त्यांच्या आता एवढा मोठा कार्यक्रम म्हटलं, 5-4 गाड्या आल्या होत्या, कार्स. त्याच्यामध्ये मला परत यायला मिळालं, डोंबिवलीला परत यायला मिळालं. बसलो तर छान, सगळी परिचित मंडळी. आणि त्याच्यातले एक त्यांचे अधिकारी, मला आता फक्त नाव आठवत नाही त्यांचं, ते मला गप्पा मारत विचारायला लागले, अहो भागवत सर, तुम्ही इथे सारखं या मुलांना शिकवायला येता, मग हे काय देतात हो तुम्हाला? प्रश्न तसा स्वाभाविक आहे. मी हात जोडले, म्हटलं नाही, ते देऊ शकत नाही आणि मिळावं असे माझी इच्छा नाही. अहो त्यांचा पुढचा प्रश्न, मग तुम्ही डोंबिवलीपासून इथपर्यंत येता, मग प्रवास खर्च? म्हटलं खिशातून करतो. हे संघाचे संस्कार आहेत आमच्या. पण मला पगार चांगला होता. मी रेल्वेच्या शाळेमध्ये शिक्षक होतो. पत्नी नोकरी करत नव्हती, म्हणून मी मुलांचं शिक्षण मग मी कोचिंग क्लास मग भरपूर शिकवलं. पुढे सांगतोच मी ते. मग मी अशा या संस्थेमधून मी TADA घ्यायचा नाही, मला तर त्यांनी होती आठवण. आणि ती त्यांच्याकडून एक पत्रक निघतं, त्याच्यात तिथल्या त्या व्यवस्थापकांनी त्याचा उल्लेखही केला छापून. अशी ही एक आठवण, अशी एक आठवण. तिसरी एक वेगळीच आठवण सांगतो. चतुरंग म्हणून जी संस्था आहे ना, त्यांचे कोकण अभ्यास वर्ग चालतात, अजूनही चालतात. कोकण म्हणजे कोकणात खरोखर असंच मागास अवस्था होतं. मी 4 वर्ष तिथे गेलो होतो. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जायचं, लॉजमध्ये व्यवस्था, आणि रोज एका गावातल्या शाळेत जायचं. आता ते SY गोडबोले म्हणून जे एक हिंद विद्यालयाचे माजी शिक्षक होते निवृत्त, त्यांच्यामुळे हे सगळं होतं. आता ह्या SY गोडबोले आणखी कुठे कुठे हे असे वर्ग घेत असत. रत्नागिरीला घेत असत. इथे दादरला राजशिवाजीच्या तिथं सुद्धा मी गेलेलो आहे. रत्नागिरीला त्यांनी मला बोलवलं. माझे विषय मराठी हिंदी बरोबर इतिहास हा माझा खूप आवडीचा विषय आहे, खूप अभ्यासाचा विषय. मी तिथे 10वीच्या मुलांना इतिहासाचं काही शिकवलं, जे आठवत आहे ते सांगतो तुम्हाला. आता तिथे जे पाठ्यपुस्तक होतं त्याच्यामध्ये युरोपचा इतिहास, जगाचा इतिहास तसं पाहिलं तर, आणि त्याच्यात 2ऱ्या महायुद्धामध्ये
अमेरिकेचा युद्ध प्रवेश. आता मी तारीख सांगितली, झालं भाषण माझं पूर्ण झालं, हे झालं सगळं पूर्ण झाल्यावर मी घरी इकडे परत आलो. जून महिन्यात शाळा सुरू झाली, हे सगळं एप्रिल मे महिन्यात मार्गदर्शक व्याख्यानं. जून महिन्यात शाळा सुरू झाली. शाळा सुरू झाल्यानंतर एका मुलीचं मला पत्र, रत्नागिरीवर. अहो सर, की तुम्ही अमेरिकेचा युद्ध प्रवेश अमुक अमुक तारीख सांगितली आणि इथे शाळेत आम्हाला शिक्षकांनी दुसरीच तारीख सांगितली, नक्की कोणती? मला इतकं कौतुक वाटलं त्या परीचं. असं आता माझा मुलगा पॉलिटिकल सायन्सचाच प्राध्यापक आहे, मी सुद्धा अभ्यासोनी वर्तालो, उगाच आपलं टाकाटाकी करायची ना. आणि माझी तारीख बरोबर होती. मी तिला कळवलं, मुली ग मी सांगितली ती तारीख बरोबर. त्या मुलीने तिथून एवढ्या दुरून रत्नागिरीहून मला पत्र पाठवून विचारलं आठवण. म्हणून मी अशा नेमक्या आठवणींचा उल्लेख करतोय. SNDT महिला विद्यापीठाला ठाण्याला असताना मी ठाण्यामध्ये सुद्धा विद्या विकास केंद्र म्हणून एक क्लास होता. डोंबिवली केल्यानंतर विद्यानिकेतन म्हणून क्लास. आणि यांचे वर्ग ठाण्यात होतेच. कुणासाठी? बाहेरून बसून SSC करणारे, पुणे विद्यापीठाला किंवा SNDTला बाहेरून बसून BA करणाऱ्या पुरुष किंवा SNDTला महिला BA करणाऱ्या, आणि यांच्यासाठी मार्गदर्शक वर्ग. माझा हिंदी विषय, मग हिंदीबरोबर मी मराठीसुद्धा इतिहाससुद्धा शिकवलेला आहे. आणि हे शिकवत असताना विद्यानिकेतनचे ते वर्ग अहो डोंबिवलीला चालायचे, ठाण्याला चालायचे, दादरला चालायचे. मी दादरला सुद्धा शिकवायला गेलेलो आहे संध्याकाळच्या वेळेत. मग त्यातल्या आठवणी सांगण्यासारखं म्हणजे 3 आठवणी सांग. खूप वर्ष हे सगळं केलं. इथे कॉलेज सुरू झालं म्हणून एक्सटर्नलचे हे वर्ग थांबले. परंतु विद्यार्थिनी परीक्षेला बसत होत्या स्वतः अभ्यास करून. मग त्यांचं रजिस्ट्रेशन एक्सटर्नल विद्यार्थिनी म्हणून मी करून दिलं. परीक्षेचे फॉर्म मी भरून दिले. त्यांना पाठ्यपुस्तकं, गाईड्स, नोट्स सगळं पुरवलं, प्रश्नपत्रिकांपासून सगळं. एका माझ्या मित्रांनी वर्णन केलं, मंडळी आत्मस्तुतीचा दोष स्वीकारतो मी. त्यांनी वर्णन केलं भागवत सरांचं हे काम या विद्यार्थिनीसाठी म्हणजे इंटेन्सिव्ह केअर युनिट आहे. आता ह्याच्यातले 2-3 अनुभव सांगतो. मला आनंद समाधान देणारे, तुम्हाला सुद्धा खूप बरं वाटतं. एक विद्यार्थिनी कल्याणच्या, आता नाव आठवत नाही मला, एवढ्या शेकडो विद्यार्थिनी, किती नावं लक्षात ठेवू. तिचे यजमान तिला तिचं हे शिक्षण पसंत होतं. घरात 2 मुलं शिकणारी शाळेतली, एक मुलगा एक मुलगी. आणि एकदा तर त्यांनी काय करावं त्या गृहस्थानी, परीक्षेला ती जात असताना रस्त्यात जाऊन तिला अडवून घालून पाडून बोलून घरी आणलं, परीक्षेला बसू दिलं नाही. गेलं वर्ष वाया. पण तिला माहेरची साथ होती आणि ती जिद्दी होती. तिने ते पुढा प्रत्यक्ष बसवून ती BA झाली, पास झाली. मंडळी मी पेढे घेऊन तिच्या घरी गेलो होतो. आठवण सांगण्यासारख्या. तिने ते जिद्दीने केलं. दाद नको द्यायला. दुसरी एक आठवण सुद्धा. माझा घरोघर जाण्याचा, आता संघाचे संस्कार आहेत, प्रत्यक्ष संपर्क आहेत मुळी, या सगळ्या विद्यार्थिनीच्या घरी जात असेल. हवं असायचं त्यांना, त्यांच्या घरच्या मंडळींना सुद्धा हवं असायचं. एका ठिकाणी गेलो होतो. एका विद्यार्थिनीकडे दुसरी विद्यार्थिनी शेजारीच राहिली होती. परीक्षा चालू होती, वेगवेगळे वर्ष. आता ही विद्यार्थिनी म्हणाली, अहो त्याने ते शांतच आहेत, आज काही त्यांचा पेपरच नाही आहे. मी ते सगळं वेळापत्रक सगळं नीटपणे पाहिजे, दरवर्षी बघायचंच मी. आणि त्या विद्यार्थिनीचा त्या दिवशी पेपर होता. मग कसं राहील मला? तिच्याकडून मी तिच्याकडे गेलो. अहो काय तुम्ही, आज पेपर आहे तुमचा? अहो नाही हो सर, काढा म्हटलं. आणि त्या परीक्षेला वेळ होता, त्या परीक्षेला गेल्या, वर्ष वाचलं. आहे की नाही आठवण? ह्या आठवणी. तिसरी एक आठवण आणखीनच वेगळ्या प्रकारची. SNDTला हे 6 पेपरचे SYT व्याज असायचे. तर त्याच्या मला एखादा पेपर राहिला ना, आणि मग जरा मागे पुढे केलं, बसलं नाही, वेळच्या वेळी नाही, तर पुन्हा 12 पेपरला बसा, असा नियम होता. आपल्यापैकी
असंच माहिती कोणी कोणी केलेलं वगैरे असं. पण नंतर काही काळाने कोणाच्या काही अनुभवाने यांनी म्हणा त्यांनी जरा रिव्हिजन केली आणि परवानगी द्यायची यांना. एकच पेपर राहिला, 2 पेपर राहिले. आता हे विद्यार्थिनींपर्यंत कसं पोहोचणार मला माहीत होणार, कारण माझा संपर्क सतत असायचा. आणि मला हे समजलं की असं असेल तर त्यांनी बसायचं. आता त्यातल्या 3 विद्यार्थिनी माझ्याच विद्यार्थिनी माझ्याकडे रजिस्ट्रेशन केलेल्या, एक कल्याणच्या पलीकडे कोणची, एक उल्हासनगरमधली आणि एक डोंबिवलीला MIDC मधली. त्या तिघींच्याही घरी मी गेलो आणि त्यानं सांगितलं आता संधी मिळाली आहे, एक पेपर सुटा एकच राहिला ना, देऊन टाका. रजिस्ट्रेशन केलं, परीक्षेचा फॉर्म भरला आणि त्या तिघीही परीक्षेला बसल्या आणि आपापल्या पेपरमध्ये पास झाल्या. वर्ष BA ची डिग्री मिळाली. टाळ्यात वाजवण्यासारखा विषय हा. आणि मग अशा आठवणी ह्या अशा शिक्षणाच्या क्षेत्रातलं मार्गदर्शन करत असताना घटना घडत असतात, या अशा आठवणी नाही विसरायला होत. आणि म्हणून मग आपल्यापर्यंत त्या पोचवायचे वाटतात की हे तिथपर्यंत पोचवलं. प्राध्यापक राम कापशांबरोबर ते प्रथम ज्यावेळी दिल्लीत निवडून गेले ना, माझा त्यांचा स्नेह असा की ते हक्काने मला बरोबर घेऊन गेले. आता एवढे मोठे अभ्यासू व्यासंगी प्राध्यापक आणि ते त्यांचं हिंदी बरं होतं, कुठेतरी उल्हासनगरला वगैरे व्याख्यानं देत असत. ते म्हणाले नाही नाही नाही, आता लोकसभेत जायचं, दिल्लीत जायचं, लोकसभेत जायचं, स्वच्छ शुद्ध दर्जेदार हवं आणि तुमचं नाव आठवलं तुम्ही बरोबर चला. मी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती नोकरीतून जाण्यासाठी, गेलो तिथं. एक आठवण सांगतो की आता सांगण्यासारखी आहे, खरं म्हणजे गोपनीय. जाण्यापूर्वी कल्याणच्या नागरिकांनी एका समस्येबद्दल एक पत्रक तयार करून आपापल्या रक्ताने सह्या केल्या होत्या. आणि असं ते त्यांच्याजवळ होतं, ते राष्ट्रपतींनाच एक होतं. आता ते बरोबर होतं. तिथे गेल्यानंतर पहिल्यांदाच मी 1 वर्ष त्यांच्याबरोबर होतो. आता ते लवकरात लवकर पोचलं पाहिजे. रामभाऊनी प्रयत्न केला, त्यांना अपॉइंटमेंटच मिळत नाही. काही ना काहीतरी राष्ट्रपती येतात, बिझी आहेत, कोणतरी परदेशी आलेले आहेत, अमुक आहे तमुक आहे. मग आता शेवटी नाईला वेळच्या वेळी पोचा म्हणून रामभाऊ सकाळी त्यांनी कुठेतरी जायचं होतं आणि मला म्हणाले बासाहेब मग असं ते द्यायचं आहे. मी तिथे बोलले काउंटरवर, तुम्ही ते देऊया. आता द्यायचं मग त्याला कव्हरिंग लेटर हवं ना. मी सांगू तुम्हाला, आता आपण विश्वास ठेवायचा. रामभाऊंचा विश्वास किती माझ्यावर. रामभाऊने आपल्या लेटर हेडवर, कोऱ्या लेटर हेडवर खाली सही केली आणि मला दिलं. आणि ते काहीतरी कामाच्या ह्याच्यात होते, ते बाहेर आणि मी ते 1 टाकी लिहून काढलं. मंडळी माझं मोठे नाही सांगत, मग काय येतं केव्हा तरी आपल्या हातून घडतं, काहीतरी चांगलंच घडायचं असतं. आपण विश्वास ठेवला ना, तिथे 1-2 दाखवलं होते काही, त्यांना ते म्हणाले छान झाला. आणि तो राष्ट्रपतींच्या नावाने रामभाऊंच्या सहीचा मसुदा मी लिहिलेला आणि तो मी तिथे येऊन दाखल केला. आता आपण हे सगळं करत असलो ना की मी आपल्यापैकी कुणालाही कमी लेखत नाही. मी म्हणजे मी नाही मोजत. काय असतं इकडचे इकडे माहिती, अपुरी माहिती म्हणा, काही म्हणा. कुणाला तरी आर्थिक गरज असते, कुणाकडे तरी पैसे असतात, हे जोडणं. आणि हे अशा याच्यामध्ये माझ्याकडून घडलं ते तुम्हाला आता पटापट सांगतो. डोंबिवलीला हसमने नावाची माझी ताई होती ना, ती सुद्धा कार्यकर्तीच होती. ती दत्तनगरमध्ये राहत असे. तिथे जवळ हसमनीस नावाचे एक गृहस्थ, नोकरी बिकरी छान नोकरी, मुलगा इंजिनिअरिंगला शिकतोय आणि त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला. ते घरी, पत्नी नोकरी करत नव्हती, काहीतरी किरकोळ काहीतरी कुठेतरी करून आता ह्या मुलाचं इंजिनिअरिंग. ताईला माहिती, ताईने ते मला सांगितलं. आमच्या प्रभा शाखेवरचे जोग नावाचे स्वयंसेवक होते आणि ते कॅनरा बँकेत होते आणि त्यांच्यावर असं काहीतरी करावं, कुठेतरी मदत करावं. मग ते आणि त्यांचे जोडीदार यांनी हे करून त्या मुलात मी त्याला घेऊन आलो, त्या हसवणीसारकडे घेऊन आलो, परिचय करून दिला. मुलाचं हे झालं, मुलाला बोलवून सगळा तपशील घेतला. मुलाचं इंजिनिअरिंगचं शिक्षण त्या जोग आणि त्यांच्या मित्रांनी पूर्ण केलं. मला माहीत झालं ताईमुळे जोडून. मला सांगा, या समाधानाला काही तुलना आहे का? मग पुन्हा मग
नंतर एक शालिनी व्यवहारे म्हणून माझी विद्यार्थिनी, मी ज्या शिक्षण संस्थेत काम करत होतो तिथली शिक्षिका, यजमान अकाली वारले. 3 मुलं, 2 मुली शिकणाऱ्या आणि मुलगा मध्यमंत. मला सांगा काय करायला होत्या मुलींच्या शिक्षणाचं पुढे. आणि मग मला असं झालं ना की कोणीतरी असं सांगणारे असतात. एकाने मला सांगितलं की मी अशासाठी मदत देऊ शकतो, पण माझं नाव नाही सांगत. बजावलं त्यांनी मला. मी शालिनीने विचारलं हे असं आहे. ती नोकरीच होती आमची शिक्षिका म्हणून, पण शेवटी कसं आहे पुरवठा कसा येणार, चालेल म्हणाली. आणि तिला ते पैसे पोचते केले. कशा घटना असतात. इथे आल्यानंतर आमच्याकडे जो लँडलाईन होता तो आता मोबाईल आल्यावर म्हणा आम्ही तो बंद केला. आता तो बंद झाल्यानंतर तोच नंबर हा कामदिवली चारकोटच्या एक सावंत नावाच्या कुटुंबात गेला. हे सावंत नावाचे गृहस्थ रिक्षा चालवणारे, पत्नी काही नोकरी किंवा न करणाऱ्या, मुलगी आणि मुलगा, मुलगी कॉलेजला, मुलगा काहीतरी 10वीला होता किंवा 9वीला होता. आणि माझा नंबर तिथे गेल्यामुळे वरच्यावर ते सगळं व्हायचं. म्हणून मी एकदा त्यांच्या घरी गेलो, परिचय करून घेतला, माहीत झाले असं असं आहे. आणि मग पुढे एकदा मोठी छान इथे आपल्या राजोडेबाई आहेत ना, त्यांच्या समोर प्रकाश कोळवणकर नावाचे, आता अकाली वारले तो गृहस्थ, पत्रकार होता. माझा परिचय झाल्यावर हे सगळं माहिती झालं होतं त्याला. त्यांनी एक लेख लिहिला होता माझ्यावर एका साप्ताहिकामध्ये, एक चालती फिरती विना अनुदानित एक शिक्षकी शाळा, हे शीर्षक. आता हे गोरेगावच्या एका गृहस्थांना वाचायला मिळालं, गोरेगाव पूर्व. आणि त्यांचा मला फोन आला की तुम्ही असं काहीतरी करताय काम, अमुक तमुक कसं करताय. आम्ही पती पत्नी, आम्ही निवृत्त झालेलो आहोत, आम्ही 2 जण आहोत, आमच्याकडे पैसा आहे, आम्हाला याच्यासाठी कुठेतरी द्यायचं आहे. आता ही हेमांगी सावंत ही मुलगी गरजू. मग मी त्यांच्याकडे गेलो, हे असं असं आहे. आणि ती मुलगी, तिची आई आणि मी, आम्ही तिथे गेलो. 5,000चा चेक घेऊन बाहेर पडलो. मला सांगा ह्या आठवणी अगदी निवडक वेळ कशा आहेतच की नाही. एक मिनिट. माझा मेवणा मुकुंद वेलणकर, त्याच्याकडे स्वयंपाकाचं काम करणारी गुजराती महिला, तिचं हे असंच. मग तिला पण आपल्या भक्तियोगमधले आपटे आहेत त्यांना मदत दिली. आणखी गीता गावकर म्हणून आमच्याकडे पोळ्याला येणारी, पती नाही, मुलगा शिकतोय, आता तो कॉलेजलाही आहे, पुढे येतो. आता हे कुठून आणायचं, हातावर पोट म्हणतो ना पण तसं. आणि मग आपल्याच एक सभासद, मी नाव घेणार आहे, गौरवाने नाव घेणार, सौभाग्यवती केसाळ, कुठेच त्या हां, त्या आपल्या नातेवाईकांमध्ये गरज म्हणून कुणाला तरी काहीतरी देत असत. हे कुटुंबच असं म्हणजे आठवण आहे, देत असत. आता तिकडून निरोप आला की आता काही आम्हाला गरज नाही, आवश्यकता नाही. आपण यांचं देणं चालूच होतं, म्हणजे चालू ठेवायचं होतं. आणि त्या माझ्याशी बोलल्या. आणि मग त्या माझ्याशी बोलल्यावर त्या आमच्या गीताला तिच्या मुलाच्या शिक्षणासाठी काही महिने, मला नेमकं तपशील एवढा सगळा, पण केसाळेबाईंनी दिला. इकडचं इकडे, इकडचं इकडे. मला सांगा माझ्या ह्या समाधानाचा आपण हेवा करायला म्हणतोय. मला जे मिळालं, हां, आणखीन 2 गोष्टी आणखीनच वेगळ्या. मी जो उभा आहे ना, आपण सगळं विविध प्रकारच्या सेवा करत असता, समाजसेवा सुद्धा करत असता. काय काय कसं येऊ शकतो. मी राहत होतो डंबोलीला, तिथून आम्हाला ठाकुली स्टेशन जवळ, तिथे अलीकडे बँक ऑफ महाराष्ट्राची ब्रँच, माझा सुद्धा पेन्शन अकाउंट तिथे, आता सुद्धा बँक ऑफ महाराष्ट्रामध्येच आहे. तिथे पलीकडे चोला पाऊस होतं, ते बंद झाल्यानंतर, परंतु तिथे नोकरी करणारे आगरी जाती ह्याच्यातले खूप खूप शेकडो लोक, त्यांच्यातले अनेक जण मरण पावलेले, त्यांच्या पत्नी, फॅमिली पेन्शनर्स, आणि ते तिथे यायच्या. माझ्या शेजारचे, मी कुणाचंही श्रेय नाकुबी कधीच करत नाही. कुणामुळे मला आलं, पराडकर नावाचे गृहस्थ, माझ्या शेजारच्या इमारतीत रिटायर, आणि ते तिथे जाऊन त्यांच्या विड्रॉल स्लिप लिहून द्यायचे. आता नंतर असं झालं, त्यांचं वय इतकं झालं की स्मरण केलं, अमुक ते स्वतःच रस्त्यामध्ये हरवायला लागले, म्हणजे ते थांबले. आणि हे मला माहीत झालं. डोंबोलीच्या सगळ्या संस्थांमधून मी काम करत होतो, ते जरा थांबलं.
आणि मी इथे येण्यापूर्वी 13 महिने जुलै 2003ला आम्ही इथे आलो, तर 2002मध्ये सुरुवात करून 13 महिने मी तिथे जाऊन बसून 30, 31, 1, 2 तारखा तिथे जाऊन बसायचं. त्या आल्या की त्यांचं पासबुक बघून विथड्रॉवल स्लिप लिहून द्यायची. बँकांचा नियम असा आहे, बँक कर्मचाऱ्यांनी कुणाचंही लिहून द्यायचं नाही, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, पण ते पाहिजे ना. आता ह्या सगळ्या निरक्षर हो. आणि मग हे मी इतके महिने केलं, तुम्हाला काय सांगू होता अनुभव काय सांगू. त्यांच्यापैकी कुणी कुणी वयस्कर तर हो, माझ्या डोक्यावर हात ठेवायचे, इतकी 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 धन्यता वाटायची हो. आता तिथे बसायची व्यवस्था बँक ऑफ महाराष्ट्र, त्या कर्मचाऱ्यांबरोबर चहाही व्हायचा माझा. पण यांच्याबरोबर आलं कोणीतरी आपल्या आईला घेऊन आला आहे अमुके तमुके, आणि तो मी आता तिथल्या शाळेतला गुरुजी, सर नाही गुरुजी. मग सर गुरुजी जरा चहा घेऊया म्हणून बाहेरून चहा मागू. मला सांगा, हे 13 महिने केलं, खूप 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 धन्यवाद. ही एक आठवण म्हणजे असं. आणि याचं सूत्रमंडळी सांगतो की हे पराडकरांमुळे मला सुचलं. सूत्र काय, असं करता येऊ शकतं, करूया की मग आपण. पुढचा भाग सांगतो. माझी मुलगी बँकेतून रिटायर झाली आता 31 डिसेंबरला, युनायटेड बँक ऑफ इंडिया. एकदा केव्हा तरी मुलगा आमचा महेश, तिचा धाकटा भाऊ, केव्हा तरी भेटायला गेला, काहीतरी काम. पण तो मुद्दाम ठरवून वर्किंग अवर्समध्ये गेला नाही. ते संपल्यानंतर त्यांनी जेवणा खाण्यासाठी, आणि तो गेला आणि त्याने बघितलं, तो स्टाफ होता ते बसले, ते डबे सोडून बसले होते. खाली कॉम्प्युटरमध्ये जे टायपिंग हे सगळे चार्ट होतात, ती जे एक गड्डी असते ती अशी परफोरेटेड असतात, त्यातले काही कागद कोरे निसटतात. बघा, आपल्या सगळ्यांना अनुभव असेल. आपण एखादा खरा निसटतो, तो काही रिफीड करता येत नाही, परफोरेट. हां, मग तो बाजूला काढलेला ते कागद तिथे टाकून ते जे डबे सोडून बसले ते. महेशला हे सहन झालं नाही. आणि मग महेश म्हणत, ताई असं काय बघ, हे तुमच्याकडे काही रद्दी नाही का? अगदी बँकेतली रद्दी सुद्धा वापरता येऊ शकते, अगदी पेपरची रद्दीच पाहिजे असं नाही, वर्तमानपत्राची. आणि तू हे बाजूला काढ, गठ्ठा कर, परवानगी घे, घेऊन ये, आपण ह्याच्या वह्या करून पाठवू. आणि हे डोंबिवलीला असताना सुरुवात केली, इथे सुद्धा सुरू राहिलं. मुलगी आमची ते गोळा करायची, गठ्ठा करायची, घरी घेऊन यायची, मी घेऊन आणि मग ते बाइंड करून त्याच्या वह्या करून वसतिगृहात पाठवायच्या. कुठल्याही आपल्या शहरा महानगरातल्या शाळांना नाही, त्या वसतिगृहात पाठवायच्या. खूप खूप हे डोंबिवलीला सुद्धा केलं. डोंबिवलीचे जोशी नावाचे छापखानावाले ते नाममात्र, म्हणजे त्यांना काय खर्च होता तेवढा बाइंडिंगसाठी घ्यायचे. इथे आल्यावर आपले मंगेश वर्तक ग्राफिकचे माझा परिचय झाला. ते स्वतःला माझा मानसपुत्र म्हणतात. त्यांना हे माहीत झालं. त्यांनी माझ्या समोर आपल्या बाइंडरला फोन केला, भागवत काका येतील, त्यांच्याकडून बाइंडिंगचे पैसे घ्यायचे नाही. मला सांगा, केवढी केवढी धन्यता आहे मला, किती कृतार्थता, काय आपल्याकडून होऊ शकतं. आणि हे वर्षानुवर्ष या वह्या 25-25 वह्या, 100-100 पानी, त्या मुलांना निदान सरावासाठी, प्रॅक्टिससाठी एक वही मिळाली की नाही, असा एक भाग आपल्यापर्यंत सगळ्या अनेकांपर्यंत पोचलेलं आहे. नवीन सभासदांना करायची माहीत असेल नसेल. मी 2003 इथे आल्यानंतर मी अंदमानच्या तीर्थयात्रेवर गेलो. थोडक्यात सांगतो. जाताना मला आठवलं की सावरकरांच्या अंदमानच्या निवासाशी संदर्भी एक कविता आपण शिकवलेली. मी कागद झाले आहे. मूळचं शीर्षक ज्ञानेश्वरानंतर भिंत पुन्हा एकासाठी चालली. मूळ शीर्षक बनवलेलं शीर्षक मी कागद झाले. मग चैन पडे ना. दादरला जाऊन मी कवी कुंज विहारी त्यांची ती कविता त्यांच्या पुस्तकातून ती कविता लिहून काढली. डोंबिवलीला आल्यावर ती छापून घेतली. 2 प्रती लॅमिनेशन करून घेतल्या आणि तिथे लावल्या. तिथे कोठडीत तिचं वाचन करून इथे 2 ठिकाणी त्या लावल्या. फोन केला. आल्यानंतर ही गोष्ट सगळ्यांना माहीत व्हावी, म्हणजे
सर्वांपर्यंत आता वेळ नाही आपल्याला, म्हणजे ते केवळ ती मी कविता सगळी म्हणून दाखवली. ज्ञानेश्वरानंतर भिंत पुन्हा एकासाठी चालली. स्वातंत्र्यवीर सावरकरांसाठी ज्यांनी त्या भिंतीवर लिहिलं, हजारो ओळी आणि पाठ केल्या आणि लोकांना शिकवलं. आता मला राहावे ना की हे सर्वांपर्यंत पोचलं पाहिजे. लोकसत्तेत आलं, सगळ्यांना माहीत झालं, महाराष्ट्रामध्ये माझी कुटुंब जोडली गेली आणि आजपर्यंत काही नाही तरी ग्राफिकनी मला विनामूल्य छापून देऊन 10,000 प्रती वाटले गेलेले आहेत. राहत नाही, राहत. त्याचबरोबर पुढचं आणखीन सांगतो. आता आपल्या वर्तमानपत्रात घालून काही जाहिरातीचे कागद येतात ना, आपण टाकून देतो, बघतो काय खाण्यापिण्याचे असतात म्हणा. एक आमच्याकडे आलं, बालकाची आईवडिलांना प्रार्थना, राजस्थान राजपूत सेवा परिषद, मराठी कविता. मग मराठी कवी नाही, एक निवेदन, बालकाची आईवडिलांना प्रार्थना. इतकं छान होतं, इतकं छान. पण कोण राजस्थानी माणूस, त्यांनी काय मराठी अनुवाद केला होता चुकीचा. मी तो ठाकठीक केला, मला खूप आवडलं आणि मी त्याच्या प्रतीकडून 2,000 सगळीकडे वाटल्या. मग माझ्याकडून आणखीन जर कोणीतरी केल्या प्रती, त्याच्या 2200 प्रती आणखीन एकाने वाटलं. मी रत्नागिरीला गेलो होतो, एकाच्या टेबलवर सोप्या उपायांनी निरामय आयुष्य जगा हे पुस्तक मिळालं आणि त्या पुस्तक मला इतकं आवडलं. त्या ग्रंथाने विचारलं, ते म्हणाले घेऊन जा, मला दुसरी परत मिळेल. इथे आल्यानंतर त्याच सुमारात 80-81 पुरी व्हायची होती मला वयाला आणि ते छापून घेऊन इथे वर्तकांकडे नाममात्र 20 रुपयाला 1000 प्रती मी गेल्या लोकांना. असं काहीतरी आपल्याजवळ असलेलं द्यावं की नाही कोणाला. मधल्या काळात आणखीन सांगतो, माननीय अब्दुल कलामांचं भारतीय नागरिकांना आवाहन असे एक पत्रक आहे. आज माझ्याकडे फाईलमध्ये सगळं जपून ठेवलेलं आहे. इतकं छान आहे हो ते अब्दुल कलामांचं. मग ते पोचावं की नाही सगळ्यांकडे, म्हणून ते सुद्धा 2,000 प्रती छापून घेऊन त्यांचं वाटप केलं. आता दधीची देहदार मंडळाचा जो उल्लेख झालेला आहे, पश्चिम रेल्वे क्षेत्र मी सांभाळतो, रेडिओवर सुद्धा माझी मुलाखत झालेली आहे, अनेक ठिकाणी व्याख्यान वगैरे झालं. सह्याद्री आदिवासी बहुविध सेवा संघ, आज विनायकराव दीक्षित येणार होते, मला म्हणाले होते, त्यांच्यासाठी मी निधी संकलन करतो. आदिवासी केंद्र आहे, परंतु मोरोपंत पिंगळ्यांच्या प्रेरणेने ते स्थापन होऊन तिथे गणपतीचं मंदिर आहे, प्रत्यक्ष त्या देवबानला. आता आपल्याकडे बघा, काही वेळेला परमेश्वराने बुद्धी दिली ना, पण एक पुन्हा सांगतो, मला एकट्यालाच सुचतं का हो? नाही, आपल्या सगळ्यांना सुचत जातं. हे असं करता येऊ शकतं. माझ्याकडे पूजा सांगायला गणपतीला भाद्रपदामध्ये गुरुजी येईन असेल. आता महानगर आहे, येत नाही पुरवठा, वेळेचं जमत नाही. मग मी आता शिकलं नाही ना, मग मी पोथीवरून पूजा करतो. आता पोथीवरून, कॅसेटवरून, याच्यावरून झाली, आपल्याकडे अनेकाने होत असेल, आजही होत असेल. आता ती पूजा झाली, सगळ्यात शेवटी संकल्प सोडून ब्राह्मण दक्षिणा, ठीक आहे, सगळं विधीपुरा केला. ते ब्राह्मण पुरोहित आलेत का? नाही, येऊ शकले नाही आहेत. मग ते त्यांच्या घरी जाऊन द्यायचं का त्यांना? काही गरज नाही. त्यांचे संसार छानच झाला, त्याबद्दल वारच. पण न केलेले असं मग याचं काय करायचं? एक दुसरी गोष्ट, आज आपल्या सगळ्यांना आठवत असेल, आपल्या बालपणी आपण गणपतीच्या दर्शनाला गेल्यावर पैसे ठेवले होते का? आपल्या बालपणी नाही, कुणी पण असेल, पण त्यामुळे नाही. आता वयाप्रमाणे तसा फरक पडेल, भाग वेगळा. आम्ही नाहीच ठेवलो. आम्ही 21 घरी गेलो आणि 21 ठिकाणी खिरापत खाल्ली. खिरापतच आता आठवण बघा म्हणजे. मग आत्ता मात्र असं आहे की दर्शनाला जातोय म्हणजे पैसे ठेवायचे देवळात, तसंहीच आहे. आणि मानसिकता सांगू, तुम्ही सुद्धा सहमत व्हा, समोर असलेली नोट बघून नोट ठेवायची. नाणं कसं देऊ आहे मानसिक. अहो, एवढे पैसे कोण होतात? मग 1.5 दिवस असोत, 7 दिवस असोत, 10 दिवस असोत, हे पैसे दर्शनाला येणाऱ्यांनी तिथे अर्पण केलेले आपले का नाही. मग हे मला सुचलं की लोकांकडून मागायचे की गुरुजी आलं तर काय नाही, मग ती दक्षिण, हे अर्पण झालेले पैसे द्या ना,
का हे तिथेच द्या, सह्याद्री आदिवासी बहुविध सेवा संघ, कारण तिथे गणपतीचं मंदिर, गणपतीचे पैसे गणपतीला, विनियोग आदिवासींच्या कामात. बरोबर आहे, स्वाभाविक आहे. आणि आजपर्यंत मला हजारो रुपये याच्यासाठी दरवर्षी हजारो रुपये मिळालेले आहेत. आपण सगळे विश्वासाने देणारे आहात. किती धन्यता, कृतार्थता वाटते. आणि मग हे कुठेतरी सुचावं लागतं. म्हणजे घरवंडा वैद्य म्हणून ठाण्याचे ज्येष्ठ कार्यकर्ते ते अध्यक्ष होते आणि ते नंतर पत्रकच झाले. अशा प्रकारे हे करण्यासाठी पुण्याची वंचित विकास म्हणून संस्था आहे. विलास चाफेकर म्हणून माझा बालमित्र, अजून थोडासा लहान, आता नाही येतो, तरी MA PhD होऊन ठरवून अविवाहित राहून स्थापन केलेली संस्थांनी वंचितांसाठी असं काम, म्हणजे वेश्यांच्या मुलांसाठी वसतिगृह, परित्यक्ता महिलांसाठी सबला महिला केंद्र, अशा प्रकारची कामं, मुलांसाठी एक छानपैकी निर्मळ रानवारा मासिक. मी गेली अनेक वर्ष निधी संकलन करतो. म्हणजे मी अनेकदा म्हणत असतो की नाही, मी वरचेवर लखपती होत असतो, वरचेवर लखपती होत असतो आपणावर, सर्वांवर. मग हे सगळं करत असतो. मग कसं करायचं? मागताना मी जर माझ्यासाठी मागतच नाही तर संकोच कशाला करायचं? कोणत्याही संस्थेच्या अशा कार्यकर्त्यांनी सेल्समनच झालं पाहिजे असं माझं म्हणणं. बोलायचं, हो गप्प राहिलं तर कोण आपण देईल का? माहीत नाही झालं तर. अहो कुठे कुठे ह्या रानवारा मासिकची वर्गणी एकदा याचा रेल्वेचा प्रवास पुण्यालाच जात होता. मागच्या बाकावर एक जोडपं, आणखीन त्यांची 2 छोटी मुलं, शाळकरी मुलं, माझं कुठला काय परिचय, प्रवासी. बघितल्यावर मी त्यांच्याशी विषय केला. अंक बरोबर असतोच काय माझ्या. मी दाखवला, वर्गणी मिळाली. कशी हो, कुठली ओळख, काय त्यांनी काय विश्वासावर वर्गणी केली, असे शेकडो वर्गणीला. आणि मग ह्याची एक धन्यता वाटते. हां, आता हे सगळं करताना कुठून तरी कल्पना येते. इथल्या उमा पारकर नावाच्या पद्मानगरमधल्या महिला, त्यांचे यजमान वारले म्हणून त्यांच्या स्मरणार्थ काहीतरी द्यायचं. कुठे द्यायचं? त्यांनी डोंबिवलीला केला आपल्या मोठ्या बहिणीला फोन. त्या जोशी बहिणी माझ्या परिचयातल्या. त्यांनी सांगितलं भागवतात ना डोंबिवली बोरोले. आणि मग त्यांच्याकडे गेलो. त्यांनी यजमानांच्या स्मरणार्थ दिलं. आणि मी 1-2 महिने जात असताना मला म्हणाला, मला दर महिना द्यायचे, मासिक देणगी द्यायची. अगदी सुरुवातीला मला वाटतं त्यांनी 100 सुरुवात केली. पुढे आपण 500 केले होते. नंतर काही काळाने त्यांनी आपणहून 1000 केले. अगदी नंतर 2000 केले. मंडळी, आपल्यापैकी काहींना अजून माहिती नसेल हे किती काय चालावं. कोरोनाचं हे येईपर्यंत नंतर त्यांच्याकडे काही घरगुती अडचण निर्माण झाली म्हणून त्या थांबले. मंडळी, 11 वर्ष त्यांनी माझ्याकडे मासिक देणगी केली. हजारो लाखो रुपये जमा. मी त्यांच्या घरी जात असे. मग कधी क्वचित सोयीच्या म्हणून 1-2-3 चेक एकदम द्यायचा, तर तो भाग वेगळा. मग त्याच ओघामध्ये सांगायचं झालं तर माटुंग्याचे एक भिडे म्हणून महिला, वर्षभर त्यांनी मासिक देणगी दिली माझी माटुंग्याची. हेमचंद्र घोडके आपल्याकडे मासिक देणगी माझ्याकडे नित्यनेमाने देत असतात. सौभाग्यवती गोपटे माझ्याकडे नित्यनेमाने देत असतात. एक का मी लखपती होतो त्याचं भाग्य सांगण्यासाठी तुम्हाला. सत्यवती राहुल नावाचे एक निवृत्त शिक्षिका, त्यांना वंचित विकासबद्दल कुठून माहिती झाली, म्हणजे एकूण काहीची माहिती आली होती त्या ह्याच्यात. आणि त्या खूप प्रभावित झाल्या. कार्यक्रम काहीतरी ऐकला तरी वगैरे. आणि त्यांना जावंच वाटलं. त्यांच्या आईचे पैसे होते. त्यांनी पुण्याला संपर्क केला. त्यांनी विचारलं, राहायला कुठे? माहीमला. मग आमचे भागवत काका आहेत ना, म्हणून माझा नंबर दिला. आणि त्यांचा एकदा मला फोन की मी एका लग्नाच्या रिसेप्शनच्या निमित्ताने बोरवली येतेच आहे, मी तुमच्याकडे येईन. बरं ठीक आहे, ठरलं. दुपारी 4 वाजता. आणि त्या माझ्याकडे घरी आल्या. पाणी दिलं त्यांना आणखी काही. आणि मग बोलताना त्यांनी पर्समधून चेक काढून माझ्या हातामध्ये ठेवला. वंचित विकाससाठी देणगी. सांगू तुम्हाला,
विश्वास ठेवा 15 लाख रुपये. मी सुद्धा उडालो. माझं मी पुन्हा बघतोय. आणि मग मी काय केलं, मला आता ह्या की ही कच्ची पावती असते माझ्याकडे, ती कच्ची पावती असते. पक्की पावती पुण्याहून येते, ATGचं हे येतं सगळं ते. मग आता ते तिकडे कळवलं. पण मग मी त्यांना सांगितलं परस्पर त्यांच्या पत्त्यावर नका पाठवू पावती माझ्या पत्त्यावर पाठवा. आणि माझ्या पत्त्यावर पावती आली, सगळं आलं. मी माहीमला त्यांच्या घरी पावती द्यायला गेलो. हो, करायलाच होतं. नुसती झालं दिलं पाठवून दिलं. नाही हो, ह्याला समाजकार्य म्हणत नाहीत कोणी. मग हे ते मी केलं. त्यानंतर त्यांनी आपल्या दोन बहिणी अमेरिकेमध्ये, त्या दोघींचे 2-2 लाख रुपये मला दिले. 2 लाख. माता आणखीन एक उल्लेख आपल्या इथल्या पुराव्यासह करतो. आपल्याच एक सभासद श्रीमती काळे यांच्या यजमानांचं निधन झालं. पुढे काळ गेला, वर्ष पूर्ण झालं. मुलगा सिंगापूरला असतो. आता मी हे सगळं करतो हे माहिती आहे त्यांना, त्या माझ्या जावयांच्या भगिनी. आणि म्हणून त्यांचा निरोप आला. मग जाऊन पत्रकं वगैरे दिली अमुक. आणि मग तो मुलगा आलेला होता तेव्हा मी गेलो. आणि मग माझी मात्र एक आहे की ह्या अगदी आत्ता माझ्याकडे 3 संस्थांच्या पावती पुस्तकं आहेत. मग त्या 3 संस्थांचंच करायचं का? आत्ता मी यादी फिरवतो बघा 15 संस्थांची. तेवढ्यांच्या पावत्या माझ्याकडून होऊ शकतात पुस्तक करून. मग त्यांच्याकडे काही पावत्या झाल्या, काहीसाठी त्यांनी पैसे दिले आणि सगळ्यात शेवटी आणखी रोख पैसे दिले. असं करून मी काळेताईंच्या घरून 1 लाख रुपये घेऊन बाहेर पडलो. आता हे त्याच्यात मी असा विषय नाही हो, पण या अशा आपण करत राहिलं ना की असे अनुभव येतात. मला शिक्षक असल्यामुळे पुस्तक संग्रह जेवढा आहे, भेट म्हणून सुद्धा पुस्तकं येत असतात. मग चांगलं पुस्तक चांगल्या ठिकाणी जावं, चांगल्या घरी जावं का नाही. संघाचं दत्तोपंत ठेंगडीचं कार्यकर्ता म्हणून पुस्तक आहे. ते संघ संस्थापक कार्यकर्ते नाही हो, सगळ्या कार्यकर्त्यांनी, कुठल्याही क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्याचं हिंदी रूप सगळं ठाकठीक करण्याचं काम माझ्याकडे आलं. म्हणून मला ते भेट मिळालेलं. फारच छान पुस्तक, फारच चांगलं प्रबोधन करणारं सुंदर पुस्तक. मग हे काय मला मिळालं धन्यता नाही. मी आजपर्यंत अनेकदा ते पुस्तक विकत आणून ज्यांना त्यांना विकत दिले, सगळ्यांना मोफत नाही दिले. मग ते एक कार्यकर्ता पुस्तक, श्रीमद भगवद्गीता गोरखपूरची, डोंबिवलीचे एक काय आणलं पुस्तक, तर ते मला ते देणार होते, त्यांनी मला दिली. एक प्रत अशी आहे की संधिविच्छेद केलेला आहे आणि अन्वय लावलेला आहे आणि पदाप्रमाणे अर्थ. आपण असं वाचत गेलं की श्लोकाचा अर्थ लागतो. नाहीतर बघा, आपलं संस्कृत बरं जरी असलं, भगवद्गीतेचा मधलाच कुठला तरी एक श्लोक वाचला आणि अर्थ समजला तर तसं नाही. मग ते असं जे आहे ना ते किती छान आहे. आणि गीता प्रेसचं नाममात्र मूल्य आहे त्याचं, नाममात्र. मी त्याच्या आजपर्यंत त्यांचे स्टॉल कुठे कुठे लागतात तिथे जाऊन 10-10 प्रती घ्यायच्या, आणायच्या, दाखवायच्या, घ्या. लोक घेतात, कोण नाही म्हणे. मग हे भगवद्गीता डोंबिवली होऊन आमच्या अनुराधा कुलकर्णी MA-PhD मराठीमध्ये, त्यांनी स्तोत्रांच्या गाभाऱ्यात म्हणून एक पुस्तक तयार केलं. छोटंसं एवढंच पुस्तक आहे. मला तुम्ही कोणाकोणाला दिलेलं आठवत दुसरं असेल. फारच छान पुस्तक आहे. मग त्याच्यात काय काय संकलन काय नाही विचारा. म्हणजे पूर्ण भगवद्गीता नाही आहे, पण 2 अध्याय तर नक्कीच आहे. मग श्रीसूक्त आहे, अथर्वशीर्ष आहे, अर्थासह आहे. मग हे घरात असावं की नाही. मुलांवर संस्कार करायचे आहेत ना आपल्याला, मग असावं की नाही. म्हणून त्याच्या मी आजपर्यंत शेकडो प्रती इथे आणून जिथे तिथे दिल्या, ज्यांना त्यांना नाममात्र मूल्यामध्ये दिल्या. आता हे करत असताना जी सगळी कामं चालतात, ते काम कसं चालतं हे प्रत्यक्ष देणगीदारांनी बघावं की नाही, बघावंच. आणि तसं कुतूहल असतं, स्वाभाविक असतं. अशा डोंबिवलीहून सुद्धा मी सहली काढलेल्या आहेत. तिथे सुद्धा मी ज्या वेळेला इथे कार्यवाह होतो तेव्हा कार्यवाह म्हणून काढले, पण मी स्वतः म्हणून एक सहल देवांना मुद्दाम नेली की काम कसं चाललंय ते प्रत्यक्ष बघा. आणि अनुभव असा की तिथे गेल्यानंतर तिथे देणग्या दिल्या जातात. आपल्या बरोबरची मंडळी असतात ते, हा अनुभव आहे. आणि मग आता सगळ्यात शेवटी येतो नागरी समस्या. वेळेचं काय म्हणतो
मी शिक्षक आहे. मी पुन्हा पुन्हा म्हणतो, मी म्हणतो म्हणून मी नाही, आपण सगळेजण. आपले डोळे उघडे आहेत, आपल्याला बुद्धी मिळालेली, आपल्याला हे दिसत असतं, आपल्याला हे सहन होत नाही. आणि म्हणून हे जे सगळं दिसतं. आता ताजी घटना सांगतो तुम्हाला. बोरिवली स्टेशनवर लिफ्ट झाली बरेच वर्ष. आता लिफ्टने आपण वर जातो, अमुक ठिकाणी जायचं आहे, पलीकडे जाऊन आपण ज्येष्ठच आहोत, आपला हक्कच आहे. आता तिथे वर गेल्यानंतर आपल्याला पलीकडे जायचं. त्या ज्या पहिल्या मजल्यावर तिथे ज्या लिफ्ट आहेत वरती, त्याच्यावर खालचे प्लॅटफॉर्मचे नंबरच नाही. हे मला दिसलं, जाणवलं. म्हणजे अगदी आपल्याकडे 3 नंबर हा होम प्लॅटफॉर्म, 4, 5 डावीकडे उजवीकडे, 6, 7, 8, 9 आणि 10 पुन्हा होम प्लॅटफॉर्म. आता हे वरती लिहायला पाहिजे की नाही? त्याचं कारण सांगतो तुम्हाला. मला राहवत नाही ना, बाहेर गावून सामानासकट आलेले लोक चुकीच्या प्लॅटफॉर्मवर गेले. अरे तिकडे आलो. सो भले लिफ्ट वापरतील, पण त्या आधी त्यांना जर समजलं तर ज्येष्ठ मंडळी आणि लेकरवाल्या महिला, माझं निकष त्याच्यावर राहतं. या तिघांसाठी तरी. आणि सांगून मला 5 पत्र गेली रेल प्रशासनाला, दाब फिर्याद काही नाही. का परवा मी स्वतः जाऊन वर जाऊन बघून आलो, नंबर रंगवलेले आहे. बारीकशी गोष्ट आहे, पण प्रवासी सोय, यात्री सुविधा आहे की नाही. आणि मंडळी, माझ्याकडे आत्ता घरी धन्यवाद पत्र लिहून तयार आहे. अशांना धन्यवाद पत्र देतो आणि देतोच. मग अशा याच्यात मला यश किती मिळालेलं हो? खूप 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 यश मिळालेलं आहे. की अगदी आपला चंदावरकर रोड आणि एक्सर रोड, ते जे चौक आहे, तिथलं ट्रॅफिक आयलंड माझ्यामुळे नव्हतंच. आज तर सिग्नल पण आहे. डॉन बॉस्कोच्या इथे तिथे ट्रॅफिक सिग्नल नव्हते, आता असू दे. ते माझ्या पत्रावर झालं. या ज्ञानयोगच्या बाहेरच्या बाजूला रस्ता रुंदी झाली, चंदावरकर रोड, ते इलेक्ट्रिक केबल बॉक्स आली बाहेर. एक कार जाईल मधून. मला सांगा, अपघात झालं तर काय होईल? म्हणजे हे तिथे इलेक्ट्रिसिटीने हे सगळं पत्रव्यवहार केला, त्यांनी घेतलं मागून, खात्या तशाच सोडल्या प्रिन्सिपाल्टीकडे. ही सगळी पत्र एक शिक्षक म्हणून चांगलं एक मसुदा लेखन करून मी करत असतो. आपल्यापैकी शिक्षक बरेच असतील. आपल्या शाळा निवडणुकीसाठी वापरल्या जातात. एक काळ असा होता की वापरलेली ती जागा निवडणुकीसाठी तशी सोडली जात असे. माझ्या शाळेत माझ्या मुलांनी स्वच्छता केलेली आहे. निवडणुकीच्या नंतरच्या दिवशी केलं नाही, आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला आणि त्याने ऑर्डर काढली की वापरलेल्या जागा स्वच्छ करूनच दिल्या पाहिजे. प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि एक प्रातिनिधिक स्वरूपात हे केलं मी. एसटीमध्ये, एसटीच्या बसेसमध्ये आज आहे, बघितलं तर तुम्हाला दिसेल, पण ज्येष्ठ महिला, विकलांग होतं का? बैठक आरक्षण होतं का? नव्हतं. माझ्या पत्रव्यवहारामध्ये ते झालं. आणि जिद्द ठेवावी लागते, अगदी ते सगळं सतत करावं लागतं. आणि म्हणूनच हे सगळं, म्हणजे मी म्हणूनच सूत्र धरलं की अनुभव सेवा कार्यामध्ये. मग हे सगळं सगळ्यांसाठी करताना आपली मुलं, कोणतं काही, आपली तरुण मुलं जिथे तिथे घरी जातो तिथे मला विचारतात, अहो मग काका तुमचं वय एवढं झालं, अजून तुम्ही अमुक अमुक करताय, मग काय रहस्य? तर बाकी सांगतो मी, काही खाणं पिणं सांगतो, कच्चं पाणी सांगतो वगैरे वगैरे. आणि सगळ्यात शेवटी मी सांगतो की मी हे जे सगळं करतोय याचं जे समाधान आहे, याचा जो आनंद आहे, त्याचा आरोग्यात भाग आहे. मला वाटतं आपण सगळेच सहमत असावे. नसत्या चिंता करायला मला फुरसतच नाही. ब्लड प्रेशर कशाला बदलेल मला, असा तो विषय आहे. एक मिनिट. हां, आत्ताचं ताजं पण सांग.
खाकी ड्रेसवाले पोलीस टू व्हीलरवर हेल्मेट घालतच नाही. व्हाईट ड्रेसवाले घालायचे, ट्रॅफिकवाले केला पत्रव्यवहार. आता म्हणा तुम्ही म्हणाल काय हो संबंध तुमचा, पण आता नियम हा सगळ्यांना ना, तुम्हाला आम्हाला आहे तर मग त्याला पण आहे. आणि वडाळ्याहून मला पत्र आलं की त्यांनाही सुद्धा ते सक्तीचं आहे. यदा कदाचित अपघात झाला, नोंद आहे त्याच्यात, तर तेच जबाब. आणि आज आता दिसत आहे खाकी ड्रेसवाले, त्यांची सबब असते आम्हाला दिसलं पाहिजे, अमुक आहे तमुक आहे. सबबी सगळे प्रशासनामधले लोक सांगत असतात. तर तो एक भाग झाला. शिक्षक असल्यामुळे बघवत नाही, एक अभ्यास पुस्तिका शिक्षकांसाठी आली, म्हणजे मंडळाकडून, शिक्षण मंडळाकडून. त्याच्यात निरनिराळी गीतं होती, म्हणजे राष्ट्रगीतांच्या ह्यानी. वंदे मातरम शिक्षकांसाठी हस्तपुस्तिका, वंदे मातरम 2च कडवी. मला नाही बघून केला पत्र. मग त्यांचं उत्तर काय येतं मग अशा वेळेला की ते मान्य करतात, आपण पटवू ज्या पद्धतीने मान्य करतात, पण आमची आत्ताची जी आवृत्ती आहे ना, पुढची आवृत्ती कमी करू. पण तो पत्रव्यवहार मी केला होता. खरं म्हणजे सांगत गेलं तर संपायचं. पण हे सगळं करताना, हे सगळे सेवा कार्यामध्ये मलाच नाही, आपणा सगळ्यांना सुद्धा अनुभव येणारे आहे. एक नक्की की जिद्द ठेवावी लागते, नाच सोडून नाही चालू. हे करत नाही आहेत म्हणून सुरू. आत्ता ताजा विषय, परवा मी गोपाळ शेट्टींपर्यंत सुद्धा पोचवणार. हा एक सांगतो. आपल्याला पोस्टाचं पाकिट मिळतं ना विकत, ते असं उघडणार 5 रुपयाचं, छोटं होतं ते मोठं गेलं. पण आतमध्ये काही ठेवून तुम्ही जर चिकटवलं, आणि तुम्ही जर चिकटवलं तर आतला कागद काढताना फाटण्याची शक्यता. मग तो मौल्यवान कागद असो, अगदी चेकसुद्धा असला तरी. आणि सांगू तुम्हाला, विश्वास ठेवाल, टपाल विभाग स्वतःच्या पत्रव्यवहारासाठी हे असं आणि असं असं पाकिट वापरतो. याला काय म्हणायचं? विसंगती. तुम्हाला सांगतो, पत्रव्यवहार सुरू केल्यावर आंतरराष्ट्रीय मानदंड अमुक तमुक मला काय काय उत्तरं आलेली आहे. आत्ता मी भर देतोय तो ह्याच्यावरच, ही विसंगती का, आम्हाला हे अशा प्रकारचं पाकिट या डिझाईनचं, आणि तुम्ही मात्र हे वापरताय. माझ्याकडे प्रत्यक्ष आलेलं उत्तर जे आहे ना, त्याचंच पाकिट मी लावलं, त्यांना हे करता. मग चालू आहे माझं. दुसरं, आपल्यापैकी आम्ही गोराईमध्ये आहोत. गोराईमधलं कोणी आहे का आणखी? हां, आमचा गोराई भाग विसंगती किती बघू तेवढंच सांगतो मी, थांबणार आहे. स्टेशन जवळ समोरच्या पोलीस स्टेशनच्या अखत्यारात आहे. हो यो, म्हणजे मी राहतो माझ्या पलीकडे खाडीजवळ स्मशानभूमी आहे, कोपरा तिकडे टोक 5 किलोमीटर. आता 2001 मध्ये MHP पोलीस स्टेशन उभं राहिलं. आम्ही आहोत ना त्यांच्याजवळ 2 किलोमीटरवर. आम्ही त्यांच्या अंडर नाही, आम्ही त्या पोलीस स्टेशनच्या. प्रत्यक्ष मला अनुभव आला. मला मी मग पुढचं पत्र लिहिताना मी वयात लिहिलं, या वयात मला त्याच्यासाठी इथे यावं लागतं. अजून पत्रव्यवहार चालू आहे प्रशासनाकडून. 7.5 महिने झाले, अजून प्रशासनाकडून लेखी म्हणून काहीच नाही. सोडणार नाही मी, कारण ह्या सगळ्या माझ्याबरोबर नागरिक जे राहतात ना, त्यांचं बरं झालं पाहिजे. की हे जवळचं पोलीस स्टेशनचं आहे, त्याच्या जवळ बीट असतात ना, ते काही कामाचे नसतात. हे बीट शासनाच्या सोयीचे असतात, नागरिकांच्या सोयीचे नाही, अनुभवाने सांगतो. आणि हा पत्रव्यवहार माझा चालू आहे, आमदारांपर्यंत पोचला आहे, इथल्या डेप्युटी आयुक्तांपर्यंत पोचला आहे. आणि हे पूर्ण केल्याशिवाय, यश मिळवल्याशिवाय मी सोडणार नाही. मंडळी, माझं निरीक्षण जनहितासाठी जे असतं ते वाजवी असतं, हे मी जरा अभिमानाने सांगतो. शिक्षक आहे मी, आपल्यामधलाच आहे, वाजवीच असतं, नाकारूच नाही शकत. आणि म्हणून मग हे साध्य करत जिद्दीने राहायचं. भले 4थं स्मरण होतं. माझी पद्धत सांगू, पहिलं पत्र एक आणखी सांगतो, सिंगल फुटस्केपच्या बाहेर राहायचं नाही, कधीच नाही. एक होता
1 महिना झाला की स्मरणपत्र क्रमांक 1, 2 महिने झाले की स्मरणपत्र क्रमांक 2, 3 महिने झाले क्रमांक 3 कंसात अंतिम, आणि शेवटून दुसऱ्या परिच्छेदात लिहायचं. हे एवढं मी करतोय पाठपुरावा, तुमचं काही नाही. जर नाही झालं तर मी जनहित याचिका दाखल करेन. मंडळी काही वेळेला ठिकाणी येण्यासाठी हो य आहे आणि पण या पद्धतीने करावं लागतं. अर्थात ते तिसरा अंतिम म्हटला तरी जर झालं नसेल नाही, पण मी सगळ्यांसाठी करतोय. मला त्याचं समाधान आहे, आनंद आहे, सुख आहे, आणि मग त्या सुखाचा मी अधिकारी बनू नये. मी आपल्याला उपलब्ध असलेल्या वेळामध्ये मी अगदी काही सांगू तुम्हाला 3-3दा मी टिप्पणी केली की काय सांगून काही नाही. मग हे त्याला मी नाव दिलं अनुभव सेवा कार्यामध्ये. आणि हे सेवा कार्य आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे मोठ्या, आज मी वाट बघत होतो आपले डॉक्टर मोडक यायला पाहिजे होतो, मी त्यांना वंदन करून सुरुवात केली असती. आपण सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्यात, माझ्या आशीर्वादांची अपेक्षा केली, पण डॉक्टर मोडकांना मी वंदन करून सुरुवात केली असती. आज नाही ते येऊ शकले. आणि मग हे सगळं करताना मला जे समाधान आनंद अनुभव, त्याच्यात आपणा सगळ्यांना वारंवार सहभागी करून घेऊ इच्छितो. आपण खूप खूप याच्यातलं सूत्र घरी गेल्यावर कुठेतरी नोंदा, माझ्या याचं शीर्षक बाजूला ठेवा, असं करता येऊ शकतं. मग मला फक्त नाही हो, तुम्हाला 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 आणि त्याने जनतेचं भरवलं की नाही आपलं आयुष्य वाढेल. धन्यवाद. नमस्कार मंडळी. इतक्या छान त्यांच्या अनुभवानंतर, अनुभव कथनानंतर मी काही बोलणं फारसं उचित नाही, पण तरीसुद्धा देणं समाजाचं आपण आपल्यासाठी सगळं खूप करत असतो हो, पण समाजासाठी काही करतो का? तर त्यांनी जे त्यांचे अनुभव सांगितले ते अतिशय प्रेरणादायी आहेत. आणि आपल्यापैकी प्रत्येकाने जर थोडं एखादी गोष्ट जर करू शकलो तर त्यांनी सांगितलेले अनुभव सार्थकी लागले असं मला म्हणता येईल. ते मंडळी, अशा याच्यात ओघामध्ये काही काही विसरालो. आज मी या आजच्या निमित्ताने मुलं बिलं सगळं संसार छान राखेल लागलेलं आहे. मोठी 2 मुलं रिटायर सुद्धा झालं. मग धाकटा मुलगा चांगला सिनियर कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. काय कमी आहे मला? आणि म्हणून मी आज 89 वर्ष पूर्ण झाली म्हणून प्रत्येकी 8900 रुपयांचा धनादेश 12 संस्थांसाठी तयार केला. सकाळी एक महिला घरी आल्या होत्या, कार्यकर्त्या आहेत, त्यांना दिला. अस्मिताचा त्यांच्या हातीच पाठवला. आता सुरुवात करतो. 1-2-3 मी योजून कोणाला बोलवलं होतं, आलेले आहेत, पण मुळात सुरुवात आपल्या संघापासून करायची. गोगट्यात बोलू? हो गोगटे. आणि लक्षात घ्या, 8,900 नाही म्हणायचं. 89 वयाला 89 पूर्ण झाली. जरा नाही प्रतिनिधी म्हणून हो. केवळ कृतज्ञता म्हणून नाही. काही संस्था अशा आहेत की ज्यांनी माझा सत्कार केलेला आहे, पण म्हणून नाही. नाना पालकर स्मृती समिती किती सेवेचं काम किती मोठं छान चाललेलं आहे. आणि म्हणून मी साठे वहिनीने इथं बोलवलं. श्रीधर साठे तर येतातच, पण वहिनी पण आलेले आहे. नाना पालकर स्मृती समितीला 89 आलं.
हो. हो हो. आपल्या विजया जोशी या संघ परिवारातल्या वनवासी कल्याण केंद्र महाराष्ट्र याच्यासाठी निधी संकलन करत असतात. तर त्या संस्थेसाठी सुद्धा 51 वर्ष. मी येतो खाली. सह्याद्री आदिवासीचे विनायकराव दीक्षित येणार होते, पण येऊ शकलेले नाही आहेत. मी आपल्या कृष्णराव देसाईंना आग्रहाची विनंती केली होती की ज्या वात्सल्य ट्रस्टला द्यायचं होतं आणि ब्राह्मण सेवा संघाचा पण त्यांच्याकडे दिला असतं. डॉक्टर दांडेकर बाहेरगावी गेलेत म्हणून माझा संपर्क होऊ शकला नाही. त्यांचं नवनिर्माण चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून जे तांबूळपड्याला गरीब मुलांसाठी वसतिगृह आहे, तर त्याच्यासाठी आणि मग या माझ्या संस्था आहेत वंचित विकास दरीची देवदान म्हणतात. ब्राह्मण सेवा संघाचं मुकुंद वैद्य चालेल ना. मुकुंद वैद्य या. उत्तम. ब्राह्मण सेवा संघ बोरून पुढे गाडी चालू ठेवायची. होय होय. एक गंमत समजू. बाकीच्या एक सगळ्या गंमत समजू. सगळेजण आपण त्यांना भागवत आजोबा भागवत काका वगैरे असं म्हणतो, पण आमच्याकडे भक्तियोग सोसायटीमध्ये भागवत काका आले की सगळी छोटी मुलं रानमारा आजोबा आले असं म्हणतात. आमच्याकडे सगळ्यांकडे त्यांच्या त्या मासिकाचे आम्ही सगळे मेंबर आहोत, पण सगळी लहान मुलं ते आले की रानमारा आजोबा म्हणूनच त्यांना ओळखतात. ही एक जस्ट आता आठवण झाली. म्हणजे माझ्या नातीपासून इतर सगळी आजूबाजूची मुलं पण काका रानमारा आजोबा आलेले आहेत ना, तर ही एक त्यांची हृदय अशी आठवण म्हणून इथे सांगितली. धन्यवाद. आणि ब्राह्मण सभेतर्फे पण धन्यवाद. आधी केले मग सांगितले. म्हणजे त्यांनी सांगितलं की इतक्या आपल्या सभासदांपैकी बऱ्याच जणांनी इतर जणांनी सुद्धा त्यांना बरेच पैसे दिलेत आणि ते लखपती महाराष्ट्र लखपतींनी सगळे लाख गोळा केले तर करोडपती झालेले आहेत. आणि हे सगळे करोडपती त्यांनी स्वतःसाठी नाही तर इतक्या सगळ्या सामाजिक संस्थांसाठी केलेलं आहे. अतिशय त्यांना मनपूर्वक धन्यवाद आणि आपल्या सगळ्यांतर्फे दंडवत. मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे हे जे समाधान असतं आपल्याला मिळणारं दुसऱ्यासाठी काहीतरी केल्याचं, काहीतरी केल्यानंतर त्याच्या